हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझा डेली रुटीन ब्लॉगमध्ये। आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे डेलीचे जे मी कामं करते, शॉपला जाते मी 11:30 ते 12च्या टायमात, तर 6:30 पासून तर माझ्या 11:30 12चा टायमिंग आणि हा मॉर्निंगचा टाईम माझा कसा जातो, कसे मी कामं करते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे डेली रुटीनचे जे मी ब्लॉग शेअर करणार ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार। रोज सकाळी उठल्यावर ना मला सवय या दारामध्ये पाणी घालायच्या आधी एक व्हिडिओ शेअर केला, तर त्यामध्ये सुद्धा मी असंच केलं होतं आणि मला ही सवय जर आणखी कुणाला नसेल ना तर खरंच नक्की ही सवय तुम्ही लावा। इतकं छान वाटते उठताबरोबर जर आपण दारात पाणी घातलं वायपरने किंवा झाडूने त्याला काढलं ना, तर रात्रीभराची जी पण निगेटिव्हिटी आपल्या दारात येऊन बसते ते सुद्धा निघते, प्लस पॉझिटिव्हसुद्धा वाटतो, बाहेर खूप सुंदर वाटतो। आणि जे कुणी माझ्यासारखे चहा लवर आहेत त्यांना माहिती आहे उठल्या उठल्या चहा लागतोच, आणि मलासुद्धा मी कितीही दमली असते, कितीही अवॉइड केलं चहाला तरी मला उठल्या उठल्या चहा लागतोच। आणि ही आहे माझी सर्वात जास्ती माझी आवडीची जागा, म्हणजे मॉर्निंगमध्ये 1 कप चहा घेऊन 5 ते 10 मिनटं मी बसते। आणि सर्व स्त्रियांना मी सांगणार की 5 ते 10 मिनटं मॉर्निंगचे जे असतं ना ते स्वतःला द्या। एक तर आपलं मन शांत असतं, सर्व काही शांत असतो आणि आपल्याला काय करायचं आहे दिवसभराचे मी सुद्धा विचार करते, मला काय करायचं आहे, मला समोर काय करायचं आहे, दिवसभरामध्ये काय करायचं आहे, आणि भरपूरसे जे असे विचार येतात जे आपण सकाळच्या टायमामध्ये ना आपला दिमाग खूप शांत असतो ना त्यामध्ये आपण करू शकतो ते सर्व। आता मुलगी आणि हे झोपल्यावर घर एकदम शांत असतो, त्या टायमातनं क्लिनिंगचे कामं म्हणा किंवा सकाळी झाडू आणि लादी पुसणं हे मॉर्निंगचे कामं ना खूप लवकर होतात, कारण घर खाली असतो। आता हे बघा, रोज मी यांना क्लीन करते तरी इतकं डस्ट येतो, रोज ते करावंच लागतं, आणि हे खरंच खाली घर असलं ना तर खूप पॉसिबल होतं। आता हे आणि अंशू झोपले त्यामुळे मी सुद्धा खूप शांततेने करू शकत आहे असतो, आणि त्यामध्ये इतके सर्व विचार येतात म्हणून ना मी टी व्हीवर इतके छान देवाचे मॉर्निंग सॉन्ग किंवा श्लोक लावून ठेवून देते, त्यामुळे ना कामं करण्यामध्ये एनर्जीसुद्धा येते आणि खूप छान वाटतो। आणि हा फ्लॉवर, एवढे सगळे फ्लॉवर पॉट आणून ठेवले मी, पण इथेसुद्धा पेंटिंग करून ठेवते माझी मुलगी। आणि इथेसुद्धा तुम्ही बघत आहे जे वॉल आहे त्याच्यावर सुद्धा तिने पूर्ण पेंट करून ठेवले आहे। आणि मला असं वाटते जिथे 4-5 वर्षाचे मुलं असतात ना सर्वांकडे हीच प्रॉब्लेम असते। किती वेळ झोपते आणखी? किती वेळ किती किती वेळ किती वेळ झोपते आणखी? का 5 का 5 का 5 तास 5 मिनिट का? मॉर्निंगची क्लिनिंग आणि लादी पुसून झाली आहे। आता त्यानंतर नाश्त्याची तयारी करतात। नाश्त्याच्या तयारीमध्ये ना थालीपीठ करते। म्हणजे थालीपीठ म्हटलं की खूप सारे व्हिडिओसुद्धा बघितले आणि काहीच लोकांना खूप जास्ती वेगवेगळ्या पद्धतीने करतात, पण मी खूप सोप्या पद्धतीनं करते आणि आधीपासून तसंच करते, त्यामुळे सर्वांना माझ्या इथे तसंच आवडतं। आणि अंशू असल्यामुळे मी खूप लाईट वेट बनवते आहे ते, त्यामुळे तिलासुद्धा चालतो आणि आम्हालासुद्धा वेगळं बनवायची गरज नाही पडत। आणि मला शक्यतो ना असंच थालीपीठसुद्धा आवडते। आता जे आमचे थालीपीठ असतात ना त्याला मी तेल लावून घेते, आणि जे अंशूसाठी करते त्याला स्पेशल बटर किंवा मग तूप लावून घेते, ते तिलासुद्धा खायला बरं होतं। नाश्ता झाला, समोरच्या हॉल आणि किचन पूर्ण क्लीन करून घेतलं मी, पुसून घेतलं आणि क्लीनसुद्धा करून घेतलं। आता बेडरूम, हे दोघं उठल्यावर 2 बेडरूम आहेत, दोन्ही बेडरूमची क्लिनिंगसुद्धा करून घेते। आणि रोजच हे असं असतं की म्हणजे हे उठले ना दोघंही की चादर वगैरे झटकून त्याला पिलो कवर चेंज करून, हे डेलीचेच कामं आहेत। आणि जास्ती नाही, हल्ली यामध्ये 10 ते 15 मिनटं खूप झाले एवढेच जातात रूम क्लीन करण्यामध्ये, बेडशीट्स वगैरे कवर चेंज। आणि मध्ये मध्ये ही करते, रागसुद्धा येत होता कारण मोबाईल पडणार होता, पण तिची कॉमेडी बघा, म्हणजे मी जर करत आहे काहीतरी तिला पण तेच करायचं आहे। मी ब्लॉग करते तर तीसुद्धा काहीतरी बडबडत होती की हां मलासुद्धा करायचं आहे, मी सुद्धा छोटी ब्लॉगर बनणार, मम्मा माझ्यासुद्धा व्हिडिओ घाल। मध्ये मध्ये हिची मस्ती बघा, आणि काय काय बडबडत होती ते मी इथे ॲड केलेलं नाही आहे, व्हॉइस ओव्हर केलेलं आहे। तिला म्हटलं ठीक आहे तू कर, तिच्यासोबत कामं करायला खरंच मजा येते। आणि तसेही लेकरं इतके लवकर दिवस किती बरोबर निघत आहे, आणि लेकरं कसे मोठे होणार ना ते सुद्धा समजणार नाही आहे, म्हणून
कधी कधी रागसुद्धा भरपूर येतं, पण ठीक आहे, मुलं आहेत आणि ते करणारच. काही दिवसानंतर ते सुद्धा आपण मिस करणार आहोत, यांचं ओरडणं म्हणा किंवा मस्ती करणं. काही दिवसात ते सर्व शांत होऊन जाणार आहे, म्हणून ठीक आहे. सर्वांनाच मी जेवढे सुद्धा लेडीजनी सर्वांना म्हणेल की 4-5 वर्षाची मुलं 7-8 वर्षाची तर त्यांना खरंच ते सर्व करू द्या. कारण जेव्हा लेकरं आपापल्या याच्यात लागतात ना, मोठे होतात ना, तर ते एकदम शांत होऊन जातात, त्यांच्यामध्ये गुंतून जातात आणि एकटेच जे पडतो ना ते आपणच एकटे पडतो. त्यानंतर सर्व झालं. आता जेवणाच्या तयारीला लागले. जेवणामध्ये मी ना फोडणीचं वरण इथे करून घेत आहे, कारण ते मला सुद्धा खूप आवडतो आणि घरीसुद्धा सर्वांनाच आवडतो. त्यानंतर ना पनीर आणलेला होता मी. यावेळेस मला बनवायला टाईम नव्हता, बाहेरून घेऊन आणलं. तो पनीरसुद्धा वाचलेला होता. मग भाजी काय करायची, तर पनीरची भाजीच करून घेतली आणि चपात्या आणि भातसुद्धा रेडी झाला आहे. आजचा व्लॉग हा इथंच संपतो. आणि माझे तुम्हाला डेली रुटीन बघायला आवडेल तर प्लीज नक्की सांगा, मी असेच व्हिडिओ शेअर करणार. तर चला भेटूया.